आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे बोटनेक ब्लाऊजची स्टिचिंग कशा पद्धतीने करायची। बॅक साईडची ब्लाऊजची शोल्डर 7 घेतलेला आहे, मोंडा पण 7च घेतलेला आहे। गळ्याला आकार देण्यासाठी 3.5 वर मार्किंग केलेली आहे आणि गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे। त्याच्यानंतर व्यवस्थितपणे इथं स्टिचिंग करून घ्यायचं आहे। ब्लाऊजचा जो कपडा आहे तो सोयीशा करून ठेवायचा आहे, त्यावर अस्तरचा कपडा ठेवायचा आहे आणि व्यवस्थितपणे शोल्डरच्या साइडकडून स्टिचिंग करून घ्यायचं आहे। गळ्याच्या साइडने व्यवस्थितपणे इथं स्टिचिंग करून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता ब्लाऊजचा जो कपडा आहे तो सोयीशा करून ठेवलेला आहे, त्यावर अस्तर ठेवायचा आहे आणि गळ्याच्या साइडने व्यवस्थितपणे इथं स्टिचिंग करायचं आहे। तुम्ही इथं व्हिडिओमध्ये बघू शकता खूप सरळ आणि खूप सोपी पद्धत आहे। बोटनेकची बॅक साइडची स्टिचिंग मी तुम्हाला सांगत आहे। गळ्याच्या साइडचा जो कपडा आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। त्याच्यानंतर खालच्या साइडने पण स्टिचिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे। आपण पहिल्यांदा अस्तर जे आहे ते ब्लाऊजला व्यवस्थितपणे इथं अटॅच करून घ्यायचं आहे आणि त्याला फिनिशिंग पण येणं खूप महत्त्वाचं आहे। फिनिशिंग ही आलीच पाहिजे ब्लाऊजला। अशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊज स्टिचिंग करायचा आहे। एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर व्यवस्थितपणे अस्तर जे आहे आतल्या बाजूने असणार आहे आणि ब्लाऊजचा जो कपडा आहे तो वरच्या साइडने असणार आहे अशा पद्धतीने। गळ्याच्या साइडने एक टीप टाकून घ्यायचा आहे, त्याने फिनिशिंग खूप सुंदर येते। अशा पद्धतीने गळ्याच्या साइडने एक टीप टाकल्याच्या नंतर पूर्ण ब्लाऊज जो आहे तो अस्तरला अटॅच करून घ्यायचा आहे। तुम्ही इथं बघू शकता अस्तर जे आहे पूर्णपणे ब्लाऊजला अटॅच करून घ्यायचा आहे। ब्लाऊज असो किंवा टॉप असो, ज्यावेळेस आपण स्टिचिंग करतो त्यावेळेस गडबड करायची नाही, एकदम व्यवस्थितपणे स्टिचिंग करायचं आहे। त्याला फिनिशिंग पण आली पाहिजे आणि तो ब्लाऊज असो किंवा टॉप असो तो घातल्याच्या नंतर परफेक्ट बसला पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊज स्टिचिंग करायचा आहे। आता इथं पूर्णपणे ब्लाऊज जो आहे अस्तरला अटॅच करून घेत आहे मी। बॅक साइडने हुक मी अटॅच करणार आहे, हुक पट्टी आणि आय पट्टी। बोटनेकचा ब्लाऊज आहे अशा पद्धतीने मी इथं स्टिचिंग करून घेत आहे। अशाच पद्धतीने तुम्ही ट्राय करायचं आहे मैत्रिणींनो। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका। आता पूर्णपणे इथं स्टिचिंग झालेली आहे। एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। दुसऱ्या पण साइडचा जो कपडा आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे। तुम्ही इथं बघू शकता फिनिशिंग, तुम्ही इथं बघू शकता फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे। बॅक साइडला मी हुक अटॅच करणार आहे, त्यासाठी व्यवस्थितपणे हा जो कपडा आहे फोल्ड करून घ्यायचा आहे प्रॉपर पद्धतीने, वर खाली नाही झाला पाहिजे। चॉकने मार्किंग करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थितपणे हा कपडा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आता मी इथे तुम्हाला कट करून दाखवते। एकदम
व्यवस्थितपणे इथं कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। त्याच्यानंतर हुक पट्टी आणि आय पट्टी इथं अटॅच करून घ्यायचा आहे। हुक पट्टीसाठी व्यवस्थितपणे पट्टी कट करायचा आहे 2 इंचाची, 2 ते 2.5 इंचाची पट्टी कट करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थितपणे हुक पट्टी आणि आय पट्टी अटॅच करून घ्यायचा आहे। तुम्ही इथं बघू शकता। आता मी तुम्हाला इथं हुक पट्टी अटॅच करून दाखवते। हुक पट्टी अटॅच करता वेळेस पट्टी जी आहे ते वरच्या साईडने घ्यायचा आहे। ब्लाउजचा जो कपडा आहे तो खालच्या साईडने असणार आहे। हे हुक पट्टी आहे। व्यवस्थितपणे इथं स्टिचिंग करायचं आहे। हुक पट्टी हे आतल्या बाजूने फोल्ड करायचं असते। तुम्ही इथं बघू शकता। व्यवस्थितपणे आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यायचं आहे हुक पट्टी। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो अशा पद्धतीने। खूप सरळ आणि खूप सोपी पद्धत आहे। साईडने स्टिचिंग करून घ्यायचं आहे। हुक पट्टी जी आहे ते व्यवस्थितपणे मी इथं अटॅच करून घेत आहे अशा पद्धतीने। बोट नेकची बॅक साईडची स्टिचिंग आहे ब्लाउजची। हुक पट्टी अटॅच झालेली आहे। त्याच्यानंतर आय पट्टी अटॅच करून घेऊयात। आय पट्टी अटॅच करता वेळेस सेम तशा साईजची पट्टी घ्यायची आहे। आय पट्टी हे वरच्या साईडने असते, हुक पट्टी हे आतल्या बाजूने फोल्ड करत असतात। आय पट्टी अटॅच करता वेळेस पट्टी जी आहे ते खालच्या साईडने ठेवायचा आहे आणि ब्लाउजचा जो कपडा आहे तो वरच्या साईडने घ्यायचा आहे। एकदम कडेने स्टिचिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। वरच्या साईडने पट्टी फोल्ड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। तुम्ही इथं बघू शकता। फिनिशिंग ही आलीच पाहिजे मैत्रिणींनो। ब्लाउजला फिनिशिंग येणं खूप महत्त्वाचं आहे आणि ब्लाउज फिटिंगला पण खूप परफेक्ट बसला पाहिजे। आय पट्टी पण व्यवस्थितपणे मी इथं अटॅच करून घेतलेली आहे। साईडचा जो कपडा आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आता इथं टक्स टाकून घ्यायचे आहेत। शोल्डरच्या साईडकडून सरळ इंची टेप पकडायचा आहे। खालचा जो टक्स आहे तो इथं 4चा घ्यायचा आहे आणि व्यवस्थितपणे इथं स्टिचिंग करून घ्यायचं आहे। टक्स टाकून घ्यायचा आहे। सेम तसंच दुसऱ्या पण साईडने टक्स टाकून घ्यायचा आहे। टक्स टाकल्याच्या नंतर फिनिशिंग खूप सुंदर येते आणि ब्लाउज फिटिंगला पण खूप परफेक्ट बसतो। त्यासाठी टक्स हा टाकलाच पाहिजे। दोन्ही पण साईडने टक्स टाकून घेतलेले आहेत, तुम्ही इथं बघू शकता। बोटनेक ब्लाउजची बॅक साईडची स्टिचिंग झालेली आहे। बॅकला आपण हुक लावणार आहोत आणि वरून खूप सुंदर असे बटन लावणार आहोत। त्याने लुक ब्लाउजचा खूप सुंदर दिसतो। त्यासाठी हुक लावल्याच्या नंतर बटन लावणार आहोत आपण। बटन लावल्याच्या नंतर ब्लाउजचा लुक जो आहे तो खूप सुंदर दिसतो। त्यासाठी अशा पद्धतीने बटन लावून घ्यायचे आहेत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।